संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आर्य कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यात आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी उपयुक्त असं हे पुस्तक. दिवस 30वा, जरा याद करो कुर्बानी. मुलांनो, उद्या आहे 15 ऑगस्ट. काय आहे या दिवसाचे महत्व? सर, आपला देश या दिवशी स्वतंत्र झाला. सुजाताने पटकन सांगितले. साल कोणते? 1947. मग 15 ऑगस्ट 1947 पूर्वी आपण कसे होतो? आपण पारतंत्र्यात होतो. इंग्रजांचे आपल्यावर राज्य होते, मधुराने सांगितले. किती वर्ष आपण पारतंत्र्यामध्ये होतो? 150 वर्ष. केवढा मोठा कालखंड. मुठभर लोक इंग्लंडवरून व्यापाराच्या उद्देशाने येथे येतात काय? कोट्यावधी लोकांवर राज्य करतात काय? आणि येथील सगळी संपत्ती इंग्लंडला नेतात काय? सगळे आश्चर्यकारक. एवढा प्रदीर्घ काळ आपण जुलूम, जबरदस्ती, पिळवणूक, अन्याय, अत्याचार सहन केले. सर, कसे काय झाले असेल हे सगळं? इंग्लंड किती लांब आणि आपला आणि त्यांचा काय संबंध? आणि आपण तर संख्येने त्यांच्यापेक्षा कितीतरी मोठे होतो. या भूमीवर त्यांनी पाय ठेवताच आपण त्यांना हकलून देऊ शकलो असतो. अच्युतने आपल्या मनातली शंका मांडली. होय अच्युत, तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे. काही अशक्य नव्हतं आपल्याला, पण आपल्यामध्येच काही दोष होते. एक तर आपलं अज्ञान. 20% जनता फक्त साक्षर, बाकी सगळे अज्ञानी. अज्ञान म्हटले की दारिद्र्य आलेच. अज्ञानी आणि दरिद्री माणूस उपजीविकेसाठी लाचार बनतो. आपल्या जनतेचे अगदी तसेच झाले आहे. आपण इंग्रजांचे गुलाम बनतो. पण सर, आपण सगळे एक होऊन विरोध का नाही केला? दीपाचा प्रश्न. आपल्या गुलामगिरीचे आणखी हे एक कारण. आपण एक कोठे होतो. आपला देश जाती धर्मात विभागला होता. बरे, आपल्या जातीचा आणि धर्माचा अभिमान किती असावा? आपणच एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलो. इंग्रजांनी हे पाहिलं. फोडा आणि झोडा या नीतीचा अवलंब करून त्यांनी आपला देश काबीज केला. बाप रे, किती वाईट. अनेक जणांच्या दोन उद्गार बाहेर पडले. वाईट तर नक्कीच होते, पण मुलांनो, या इतिहासाबरोबर आपणाला आणखी एका गोष्टीचे स्मरण करून देतो. आपला भारत देश ही नररत्नांची खाण आहे. सर्व भारतवासियांना या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी काही स्वातंत्र्यवीर या भूमीमध्ये जन्माला आले. त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले आणि स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिले. कशाचाही मोह त्यांना झाला नाही. ICS सारख्या सर्वश्रेष्ठ परीक्षेमध्ये इंग्लंडमध्ये 4थ्या क्रमावर उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी न करण्याचा आपला पक्का इरादा असल्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या वडिलांना कळवतात. ज्येष्ठ मुलगा विश्वनाथ याचे प्लेगच्या साथीत निधन झाल्यावर लोकमान्य टिळक म्हणतात, उभ्या गावाची होळी पेटल्यावर प्रत्येक घराच्या गोवऱ्या जाव्या लागतात. त्याप्रमाणे झाले. सावरकरांना 2 आरोपाखाली 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हा सावरकर ब्रिटिश सरकारला म्हणाले, या जन्मी काळ्या पाण्याची शिक्षा भोगीत असताना जर माझा अंत झाला तर दुसरी जन्मठेप भोगण्यासाठी मला पुन्हा याच मातृभूमीच्या पोटी जन्म घ्यावा लागेल. हे माझं केवढं महत् भाग्य. हे भाग्य या शिक्षेमुळे माझ्या भाळी कोरलं गेलं, म्हणून मी आपला शतशः आभारी आहे. आपल्या एकुलत्या एक मुलाने राजपुत्राप्रमाणे ऐशारामामध्ये राहावे अशी वडिलांची तीव्र इच्छा असताना जवाहरलाल नेहरू ऐन तारुण्यामध्ये तुरुंगाकडे वाटचाल करतात. एकदा नव्हे तर 1940 पर्यंत 8 वेळा. सरांनी दीर्घश्वास घेतला आणि म्हणाले, मुलांनो, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामान्य लोकांचाही उत्स्फूर्त सहभाग होता. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 82चे बंड. 82तील मैना धनगर, राजूबाई पाटील आणि दोंडूबाई मस्कर या 3 स्त्रियांनी झेंड्याला मिठ्या मारल्या. त्या रक्तबंबाळ झाल्या, पण त्यांनी झेंडा सोडला नाही. पोलिसांनी झेंड्याला हात घालतात जखमी अवस्थेत पुन्हा 100 वर 1 गावकऱ्यांनी झेंड्याच्या रक्षणार्थ धाव घेतली. पोलिसांनी चौथाळून चौफेर लाठीमार सुरू केला. या लढ्यात एकूण 2 ठार झाले, 4 बेपत्ता झाले, 42 गंभीररित्या जखमी झाले. 50 स्त्रियांना बुटाच्या लाथांनी तुडवले गेले
आणि 1000 जणांना लाठीमारामध्ये जखमा झाल्या. पण त्यांनी ते सगळं निमूटपणे सहन केलं आणि म्हणाले, आईवरी विपत्ती आम्ही मुले कशाला, बंदीत मायभूही आम्ही खुले कशाला, जखडून बांधियेली बघवे तिच्या नन्हाला, निज फास नित्य फाटके हृदयात होय काला, रक्ताळले शरीर बडका जीवात झाला, आईस सोडवाया येणार कोण बोला. असा सगळा देश पेटवला. प्रत्येक जण या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती देण्यास तयार होता. बलाढ्य इंग्रज सरकारशी मुकाबला करणं त्यावेळी तेवढं सोपं नव्हतं. एकतर सत्ता त्यांची होती, सैनिक त्यांचे होते आणि भरपूर शस्त्रसाठाही त्यांच्याकडे होता. आपल्याकडे यातले काय होते? ना सत्ता ना शस्त्र. अशा परिस्थितीत संघर्ष करायचा म्हणजे सरळ सरळ मृत्यू सोडून घ्यायचा हे माहीत असून सुद्धा मुलांनो, आपल्या स्वातंत्र्यवीरांनी ते आनंदाने स्वीकारले. सरांचा चेहरा गंभीर झाला होता. वर्गात शांतता पसरली होती. ही एवढी सोपी गोष्ट नाही मुलांनो. सर नकारार्थी मान हलवून बोलू लागले. पुस्तकात वाचणं आणि भाषणातून ऐकणं सोपं आहे, पण पेटून उठणं आणि त्यात स्वतःची राख रांगोळी करून घेणं एवढं सोपं आहे का? कोणाला आपला जीव प्रिय नाही, कोणाच्या आईबापाला आपला मुलगा नको असतो, कोणत्या पत्नीला आपला पती नको असतो आणि कोणत्या तरुणाला आपले आईवडील नको असतात. अरे स्वतःचे घर प्रत्येकालाच प्रिय असते, पण आमच्या या स्वातंत्र्यवीरांनी घराचा उंबरडा ओलांडला तो परत कधी न येण्यासाठीच. आई वडिलांची आठवण उगाळत नाही बसले ते. त्यांना समोर दिसत होता फक्त इंग्रज, आपल्या मातृभूमीचा एकमेव शत्रू. याच्या जोखडातून आपल्या मायभूमीला मुक्त करणे हे एकमेव त्यांचे ध्येय. बस, आणि त्यासाठी बलिदान. सर किती वाईट वाटतं हे ऐकून. सारिकाच्या डोळ्यात अश्रू दाटले. सर मला अभिमान वाटतो या स्वातंत्र्यवीरांचा, मनोहरने हात उंचावून सांगितले. दुःख आणि अभिमान वाटण्यासारखाच आहे हा इतिहास. सरांचा आवाज अगदी हळुवार झाला होता. तुमच्यासारखी शाळकरी पोरं सुद्धा हातात तिरंगा घेऊन या स्वातंत्र्य लढ्यात उतरली होती. काय कळत होतं त्यांना? त्यांना फक्त एकच कळत होतं की आमची मायभूमी परकीयांच्या हातात आहे. आता सरांच्या बोलण्यात आवेश जाणू लागला. त्यांना एकच कळत होतं की मायभूमीला मुक्त करायचं आहे. मग त्यासाठी प्रभात फेऱ्या, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय या घोषणांनी ही पोरं सगळा आसमंत दुमदुमून टाकत होती. हे कळताच इंग्रजांची फौज तेथे येत होती आणि धाड धाड गोळीबार करीत होती. धरपकड करून आंदोलनकर्त्यांना तुरुंगात डांबत होती आणि फासावर लटकवत होती. छातीवर गोळ्या झेलणं एवढं सोपं असतं का? हसत हसत फासावर जाण्यास किती मनोधैर्य लागतं याची आपणास कल्पना आहे का? या पोरांनी तरुणांनी प्राण जाईपर्यंत हातातला तिरंगा नाही सोडला. फासावर जाताना मातृभूमीचा जयघोष नाही सोडला. त्यांच्या शरीरातून जेव्हा रक्ताच्या चिकांड्या उडाल्या असतील तेव्हा काय यातना झाल्या असतील. काय असेल त्यांच्या रक्तात? कुठे असतील त्यांचे आईबाप? कुठला त्यांचा अंत्यविधी? भारत मातेच्या चरणावर रक्ताचा अभिषेक करून ही पोरं अनंतात विलीन झाली. सरांच्या डोळ्यात अश्रू ओघू लागले. खिशातून रुमाल काढून ते पुसू लागले. सगळा वर्ग निशब्द झाला. फक्त उसासे ऐकू येत होते. सरांनी स्वतःला सावरले आणि म्हणाले, तुमच्याच वयाच्या मुलांनी आणि तरुणांनी मातृभूमीसाठी केलेले बलिदान मी तुमच्या समोर ठेवणार आहे. नंदुरबारचा शाळकरी मुलगा शिरीष कुमार प्रभात फेरीतून ध्वज हातात घेऊन भारत मातेच्या घोषणा देताना ब्रिटिशांनी त्यास आपल्या गोळीचे शिकार केले. 14 वर्षाचा चंद्रशेखर आझाद हा बनारस संस्कृत पाठशाळेचा विद्यार्थी जेव्हा पकडला गेला तेव्हा तुरुंग अधिकाऱ्याने त्यास त्याच्या वडिलांचे नाव विचारले आणि पत्ताही विचारल्यावर मुलांनो त्याने काय उत्तर द्यावे? तो म्हणाला, माझे नाव आझाद, वडिलांचे नाव स्वतंत्र आणि पत्ता तुरुंग. काय बाणेदार उत्तर पहा. मग ब्रिटिश मॅजिस्ट्रेटने त्याला 15 चाबकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावली. प्रत्येक फटक्यानिशी त्याच्या शरीरावरची कातडी सोडून निघत होती. तो रक्तबंबाळ झाला होता. 15व्या फटक्याच्या तुरुंगाच्या नियमानुसार सर्वांसमक्ष त्याच्या हातावर 3 आणे ठेवण्यात आले. ते त्याने जेलरच्या तोंडावर फेकून मारले. प्रत्येक फटक्यास तो म्हणत होता, वंदे मातरम, भारत माता की जय, महात्मा गांधी की जय. पुढे 24व्या वर्षी तो पुन्हा पकडला गेला. त्यावेळी त्याने स्वतःच्या पिस्तुलातून स्वतःच्याच डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली.
पण तो ब्रिटिशांच्या गोळीला बळी पडला नाही, तो हुतात्मा झाला. शहीद भगतसिंह या 23 वर्षीय तरुणाचाही इतिहास अंगावर रोमांच उभा करणारा आहे. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भगतसिंहाने बटुकेश्वर दत्तला जे पत्र लिहिले त्यामध्ये पुढील भाग होता: या कोठडीमध्ये माझ्याखेरीज फाशीची प्रतीक्षा करणारे खूप गुन्हेगार आहेत. ते लोक अशी प्रतीक्षा करीत आहेत की कसेही करून फाशीतून त्यांची सुटका व्हावी, परंतु त्याच्यातून मीच एकमात्र असा माणूस आहे की त्या दिवसाची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहे. आपल्या आदर्शासाठी फासावर लटकवण्याचे भाग्य मला मिळेल. फाशीच्या तक्त्यावर मी आनंदाने चढेन आणि क्रांतिकारक आपल्या आदर्शासाठी किती शौर्याने बलिदान देऊ शकतात हे जगाला दाखवून देईन. भगतसिंह अत्यंत बुद्धिमान होता. त्याचे विचार प्रेरणादायी होते. आपल्या फाशीच्या वेळी ते म्हणतात, मला चांगली कल्पना आहे की ज्या क्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल आणि तोच अंतिम क्षण असेल. मी किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तिथेच अंत होईल. भव्य दिव्य यश न मिळालेले एक संघर्षाचे थोड्याच दिवसाचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे, याहून काही जास्त नाही. स्वार्थी हेतू न बाळगता तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता अगदी निरीच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्र्याच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते. आपल्या देश बांधवांना देशप्रेमाविषयी जाणीव करून देताना तो म्हणतो, अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि मनपूर्वकतेने सेवा, सहनशीलता, स्वार्थ त्याग हे तिहेरी ब्रीदवाक्य स्वतःचे एकमेव ब्रीदवाक्य बनवा. याची आठवण ठेवा की स्वतःचे सुख समाधान व हित, स्वतःचे जीवन व आपल्या प्रिय व्यक्तीचे जीवन याच्यापेक्षाही ज्यांना त्याच्या देशाविषयी जास्त आस्था असते अशा सहस्रावधी अनामिक स्त्री पुरुषांच्या त्यागातून राष्ट्र उभे राहते. भगतसिंहांचे विचार ऐकल्यानंतर 2 वर्षाच्या कष्टदायी आणि जीव घेण्या प्रशिक्षणानंतर जेव्हा डेहराडूनच्या भारतीय सैनिकी संस्थेतून प्रत्येक प्रशिक्षणार्थी अधिकारी बनवण्यासाठी पासिंग आउट परेडची शेवटची पावले टाकत धीर गंभीर चेटूड हॉलमध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्यांच्या समोर संगमरवराच्या भव्य चबुतऱ्यावरची जी अक्षरे प्रज्वलित होतात त्यांची आठवण होते. ती अक्षरे अशी: द सेफ्टी, ऑनर अँड वेलफेअर ऑफ द कंट्री कम फर्स्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. द ऑनर, वेलफेअर अँड कम्फर्ट ऑफ द मेन यू कमांड कम नेक्स्ट. युअर ओन इज, कम्फर्ट अँड सेफ्टी कम लास्ट, ऑलवेज अँड एव्हरी टाइम. म्हणजे तुझ्या राष्ट्राची सुरक्षा, सन्मान आणि हित सर्वात प्रथम, तुझ्या जवानांचा सन्मान, हित आणि आराम त्यानंतर, आणि तुझ्या स्वतःच्या सुखसोयी आणि बचाव सर्वात अखेरची आणि क्षुल्लक बाब. सर्व वर्गावर नजर फिरवीत सरांनी विचारलो, आपलं काय होतंय सांगा? आपलं सगळं उलटच होतंय सर, विनया म्हणाली. मुलांनो, स्वतःला सावरून धीर गंभीर आवाजामध्ये सर बोलू लागले, सुमारे 200 वर्षाचा इतिहास आहे हा. आज स्वातंत्र्य मिळून 66 वर्षे झाली. दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. काय करतो आपण या दिवशी? सकाळी शाळेत जातो, ध्वजारोहण करतो, राष्ट्रगीत होते, झेंडागीत होते आणि मग सुट्टी. कुणीतरी म्हटलं आणि मुलं हसली. नाही सर, खाऊ वाटला जातो, उज्ज्वला म्हणाली. बर, मग दिवसभर? आम्ही क्रिकेट खेळतो, फिरायला जातो, सिनेमाला जातो. सर शांतपणे बोलायला लागले. मजा असते म्हणा ना. तुम्ही प्रामाणिकपणे सांगितले हे बरं झालं. मी दरवर्षी हे पाहतो आहे. प्राथमिक शाळेतील मुले त्यातल्या त्यात उत्साही असतात. त्या दिनाचे त्यांना फारसे काही कळत नसले तरी नटून थटून येतात. प्रभात फेरीमध्ये ती आनंदाने सामील होतात, घोषणा देतात. आज प्रभात फेऱ्याच राहिल्या नाहीत. माध्यमिक शाळेतील मुलांच्यातही उत्साह असतो, पण कधी एकदा हा कार्यक्रम संपतोय आणि आम्ही खेळायला जातोय असे त्यांना होते. आणि मुलांनो, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे तर काहीच विचारू नका. आमचा दादा घरीच असतो, मध्ये संतोष म्हणाला आणि मुले हसली. होय, कॉलेजमधील NCC, NSS तसेच स्टाफला या दिवशी हजर राहणे सक्तीचे असते आणि वसतिगृहातील विद्यार्थी हे कॉलेजचे हक्काचे हजर विद्यार्थी असतात. म्हणूनच कॉलेजमध्ये हा दिन साजरा होतो. बाकीचे विद्यार्थी आपापल्या सवयीप्रमाणे हा दिवस एन्जॉय करतात आणि मग या विद्यार्थ्यांना या दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्य, महात्मे, हुतात्मे यांच्याशी काहीही घेणे देणे नसते. त्यांच्या लेखी ही फक्त एक सुट्टी असते.
हुतात्मे झाले ते विद्यार्थी आणि आजचे हे विद्यार्थी. मुलांनो, स्वातंत्र्याचा वारसा आपण केवळ वंशज आहोत म्हणून लाभत नाही. प्रत्येक पिढीला त्यासाठी झगडावे लागते आणि तो वारसा सुरक्षित ठेवावा लागतो. असे झाले तरच स्वातंत्र्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते, असे प्रख्यात कायदे पंडित नानी पालखीवाला म्हणतात. त्यांच्या म्हणण्याचा गांभीर्याने विचार करा. सरांचा चेहरा तिरस्कारयुक्त दिसत होता. काहीतरी आठवल्यासारखे करून ते बोलू लागले. मी एकदा अमृतसरच्या जालियनवाला बागेमध्ये गेलो होतो. माहीत आहे ही बाग? हो सर, जनरल लायनने या बागेत भारतीयांच्यावर गोळीबार केला होता. वसुंधराने पटकन सांगितले. हो, जे हत्याकांड तुम्ही इतिहासात अभ्यासले आहे ते ठिकाण मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे लोक तिथे मृत्युमुखी पडले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तेथे एक स्तंभ उभारला आहे. मी बागेतील एका चौथऱ्यासमोर बसून डोळ्यासमोर तो प्रसंग आणला. जनरल लायनने फायर असा इशारा दिलेला आहे. चारी बाजूनी इंग्रज सैनिकांनी गोळ्यांचा वर्षाव केलेला आहे. छोट्याशा गेटमधून सर्वांना बाहेर पडता येत नाही. गोळ्या अंगात घुसतायत आणि रक्तबंबाळ होऊन ते पडतायत. क्षणार्धात त्यांची प्राणज्योत मालवते आहे. काही जण तेथील विहिरीत उडी मारतायत, तेही मरतायत. प्रेतांचा खच पडतो आहे. जालियनवाला बागेमध्ये मृत्यूचे थैमान मांडले आहे. काय अवस्था झाली असेल त्या लोकांची. माझ्या डोळ्यातून अश्रू उगळतात. मी ते पुसतो, उठतो आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या स्तंभास वंदन करण्यात जातो. पण मुलांनो, सांगताना मला स्वतःलाच लाज वाटते की त्या स्तंभावर आमच्या तरुणांनी मुलामुलींची नावे लिहून आपले प्रेम व्यक्त केले आहे. खूप यातना झाल्या ते पाहून. हे वाचण्यापूर्वी आपणावरही कोणी गोळी का झाडली नाही असेच वाटू लागले मला. अरे, या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी 12 वर्षाच्या भगतसिंह लाहोरवरून एकटाच अमृतसरला गेला आणि जालियनवाला बागेतील भूमीला वंदन करून तिथली रक्ताने माखलेली माती त्याने पवित्र स्मृती म्हणून घरी आणली. हे का नाही आठवत आमच्या मुलांना? आमच्या मुलांना त्यांच्या वयाचा अनंत कान्हेरे का नाही आठवत? या छोट्या पोरावर जेव्हा जॅक्सन खून करण्याची जबाबदारी दिली तेव्हा कुणीतरी कुरकुरलं, हे एवढंच पोर हातातलं पिस्तूल झाडताना याचा हात थरथरला तर काय घ्या. मुलांनो, अनंताने यावर काय केलं माहीत आहे? अरे, त्यानं लगेचच आपला डावा हात टेबलावर उभ्या करून ठेवलेल्या चिमणीच्या ज्योतीवर धरला. अतिशय शांतपणे तो उभा राहिला. ज्योतीची दग लागून हात लाल झाला, फाटला, धमन्या जळू लागल्या, पण तो हात उचलण्याचा त्याने कोणताच प्रयत्न केला नाही. शेवटी साऱ्या सदस्यांनी त्याला दूर ओढले. त्यावेळी अनंता शांतपणे म्हणाला, आता तरी पिस्तूल धरणारा माझा हात थरथरणार नाही ना? सगळे अवाक झाले. अनंताने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडली. नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा त्याने खून केला. त्याला पकडून ठाण्याच्या तुरुंगात आणले व त्यास फाशी देण्यात आली. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपणावर सोपवलेले काम आपण केल्याचे समाधान त्याच्या चेहऱ्यावर होते. सरांचा चेहरा लालबुंद झाला होता. वर्गात शांतता पसरली होती. 1 जुलै 1909 कर्जन वायलीची हत्या केली म्हणून फाशी गेलेला मदनलाल धिंगरा तुम्हाला नाही आठवत? अरे, मृत्यूपूर्वीचे त्यांचे हृदयस्पर्शी निवेदन जरा कान उघडे ठेवून ऐका. तो म्हणाला, परमेश्वराच्या वैभवासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी भारतमाता स्वतंत्र झाली पाहिजे आणि त्या पवित्र कारणासाठी माझा येथेच पुन्हा पुन्हा जन्म व्हावा आणि मला पुन्हा पुन्हा मरण यावे अशी माझी परमेश्वरास प्रार्थना आहे. सरांच्या आवाजात कंप जाणू लागला. डोळे भरून आले. मुलांनाही गहीवरून आले. काहींनी आपले उलावलेले डोळे पुसले. काही काळ वर्ग स्तब्धच राहिला. पुन्हा सर शांतपणे बोलू लागले, मुलांनो, तुम्ही कितीही मोठे झाला तरी ज्या स्वतंत्र मायभूमीमध्ये तुमचे शिक्षण झाले, त्या मायभूमीला पारतंत्र्याच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी ज्या शूर जवानांनी आपल्या आयुष्याचे बलिदान केले, त्यांना कधीही विसरू नका. त्यातील कितीतरी जवान अनामिक आहेत. कुठे गेले, कुठे मेले, थांग पत्ताही नाही. काहींची प्रेते सापडली, काहींची नाही. हिमालयाच्या कुशीमध्ये काही प्रेते तशीच विसावली होती. कोण होतं त्यांच्याजवळ रडायला? ना आई, ना बाप, ना भाऊ बहीण, ना पत्नी, ना मुले. अशा शहीदांना विसरणं ही कृतज्ञता ठरेल. ती आपणच आपल्याशी केलेली प्रतारणा ठरेल. जी माणसं भूतकाळ विसरतात ती भविष्यकाळ निर्माण करू शकत नाही. भूतकाळ ही प्रेरणा असते. प्रख्यात लेखिका शोभाडे आपल्या स्पीड पोस्ट या पुस्तकात त्यांच्या मुलांना पत्र लिहिताना म्हणतात, हे पत्र लिहिताना तुमच्या एवढे तुमच्याच वयाचे हजारो भारतीय सैनिक कारगिलच्या सीमेवर युद्धाची होळी खेळतायत याची जाणीव माझ्या मनातून पुसत नाही.
रोज उठून टीव्हीच्या पडद्यावर दिसणारी युद्धाची, तिथल्या विध्वंसाची दृश्य आणि रात्रंदिवस घिरट्या घालणाऱ्या मृत्यूची तलवार शिरावर घेऊन लढणाऱ्या जवानांचे कोवळे चेहरे पाहताना काळजात कळ उठते. मातृभूमीसाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या आपल्या शूर जवानांच्या जागी मला तुमचे चेहरे दिसतात आणि वाटतं या तरुण जवानांच्या कुटुंबियांना, त्यांच्या आईला केवढ्या मोठ्या दिव्यातून जावे लागले असेल. हा जीव घेणा ताण कशाच्या बळावर सोसत असतील ही माणसं. ही मनाची तरलता आपल्या प्रत्येकाकडे यायला हवी. प्रत्येकाला स्वातंत्र्यवीरांच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांचे स्मरण हवे. हे केवळ स्मरणच नव्हे तर चिंतनही असायला हवे. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन त्यासाठीच आहे. त्या दिवशी आपल्या शाळेमध्ये सकाळी देशभक्तीपर गीते लावली जातात. त्यातील एक गीत आपल्या सगळ्या शहीदांना आपल्या समोर उभे करते. ते गीत ऐकून आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू उभे राहिले. गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या दर्दभरी आवाजामध्ये या शहीदांना अमर केले. सांगता येईल कोणते ते गाणे? ए मेरे वतन के लोगो, 2-3 मुलांनी एकदम सांगितले. हो, तेच गाणे. आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या पहिल्या 4 ओळी म्हणूया. सरांच्या बरोबर सर्व मुलांनी त्या ओळी गायल्या. ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी.